तुम्हाला हे माहीत होते का की गहू असा बनतो ते शेतात जो गहू तयार होतो त्याला नंतर मशीनमध्ये टाकून स्वच्छ साफ करून जो येतो तो अशा मशीनमधून बाहेर पडतो। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गव्हाचे दळण करताना आम्ही या गव्हामध्ये काय काय मिक्स करतो जेणेकरून ही आपली जी चपाती आहे ती पौष्टिक बनेल। तर इथे तुम्ही बघू शकता हे मी गहू स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत, त्यातले खडे वगैरे सगळं बाजूला केलेलं आहे। 4 किलो म्हणजे 4 डबे हे गहू मी घेतलेले आहेत। त्यामध्ये मी मिक्स करणार आहे हे जोड गहू, याला खपली गहू देखील म्हणतात। तर दोघांमधला फरक तुम्ही बघू शकता। तर 4 किलो गव्हासाठी आपल्याला 2 किलो खपली गहू घालायचे आहेत। तर हा खपली गहू देखील मी शेतातलाच यूज करत आहे। आमच्याकडे हे साधा गहू आणि खपली गहू आम्ही आमच्या शेतात लावतो। त्याच्यामध्ये आता आपण मिक्स करणार आहे हरभऱ्याची डाळ। तर 6 किलो हे आपलं टोटल वाटण झालेलं आहे। 2 किलो खपली गहू आणि 4 किलो साधे गहू, त्यामध्ये आपण घालणार आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि आपल्याला अशा 2 मूठ भरून मेथी दाणे टाकायचे आहेत। आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की मेथीमुळे चपाती कडवट लागते का? तर बिलकुल लागत नाही। तुम्ही टाकून बघा आणि मला नंतर कमेंटमध्ये नक्की कळवा। हरभरा डाळ, मेथी, जोड गहू आणि साधे गहू व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला गिरणीतून दळून आणायचे आहे। दळल्यानंतर बघू शकता हे पीठ किती व्यवस्थित दळून दिलेले आहे त्यांनी। याच पिठापासून मी आज तुम्हाला कणिक मळून त्याच्या चपात्या बनवून दाखवणार आहे। तर इथे मी पीठ चाळून घेतलेले आहे आणि चाळून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही चाळणीमध्ये बिलकुल आपल्याला काहीही शिल्लक नाही राहणार। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून मी नेहमीप्रमाणे आपली चपातीची ही कणिक मळून घेत आहे। आता तुमचा पुढचा प्रश्न की हरभरा डाळीमुळे चपातीची कणिक चिकट बनेल का? तर बिलकुल नाही, अजिबात चिकट बनत नाही। तुम्ही बघू शकता इथे मी किती व्यवस्थित कणिक मळलेली आहे। आपल्याला याला पाणी टाकून व्यवस्थित कणिक चुरून अशी मळून घ्यायची आहे, म्हणजे चपात्या आपल्या सॉफ्ट बनतील आणि व्यवस्थित फुगतील देखील। जे नवीन आहेत, ज्यांनी आत्ता चपाती बनवायला शिकलेली आहे, त्यांच्यासाठी ही खास टिप की आपल्याला कणिक कुठपर्यंत मळून घ्यायची आहे। तर जेव्हा आपण कणिक मळून घेतो तेव्हा आपला हात आणि आपण ज्या भांड्यामध्ये चपातीची कणिक मळलेली आहे ते भांडं असं पूर्ण क्लीन राहायला पाहिजे। त्याच्यामध्ये बिलकुल चपातीचा कणकेचा अंश नसायला पाहिजे। बघू शकता माझा हातही क्लीन आहे आणि भांडंही क्लीन आहे। तर ही मळलेली कणिक आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता आता आपली कणिक छान भिजलेली आहे आणि आता आपण त्याच्या चपात्या लाटून घेऊयात। नेहमीप्रमाणेच मी घडीची पोळी बनवत आहे। आता तुमचा पुढचा प्रश्न की चपातीच्या पिठामध्ये हरभरा डाळ आणि मेथी आपण का मिक्स केल्या? तर चपातीची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण या गोष्टी ॲड केलेल्या आहेत। काही मुलांना सवय असते की ते भाजी खूप कमी खातात आणि चपाती जास्त खातात, म्हणजे चपाती आवडीने खातात। तर त्यांच्यासाठी ही चपाती एक उत्तम पर्याय आहे। तर हा होता पार्ट 1 व्हिडिओ। पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दुसरी पद्धत शेअर करेन, ज्यामध्ये आपल्याला गव्हामध्ये काय ॲड करायचं ते दाखवेन।